Hi, my dear student. This is Jankiram Patil. Today I am going to teach you article. Articles is most important topic in grammar section. So let us start article. आर्टिकल हे तीन असतात, अ अँड द. आर्टिकल हे भाषेला सौंदर्य द्यायचं काम करतं. आर्टिकल्सने भाषा एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते. तर आपण आर्टिकलचे तिघ प्रकार शिकूया. आर्टिकलचे मुख्य दोनच प्रकार असतात, पण आर्टिकल तीन असतात. मग आर्टिकलचे दोन प्रकार पाहूया आपण. इनडेफिनेट आर्टिकल्स, त्याच्यामध्ये अ आणि ॲन असतो. अनिश्चितवाचक सामान्य नाम असतं, त्याला मराठीत म्हणतो आपण. नंतरचं आहे डेफिनेट आर्टिकल, त्याला आपण द आर्टिकलचा असे वापरतो. डेफिनेट आर्टिकलसाठी द आर्टिकलचा उपयोग केला जातो. त्याला मराठीत म्हणतो आपण निश्चितवाचक उपपद. चला मग आपण सुरुवात करूया अ आर्टिकलपासून. अ आर्टिकल हे सामान्य नामाच्या अगोदर वापरलं जातं. सामान्य नाम एकवचनी असलं पाहिजे, त्याविषयी पूर्ण इन्फॉर्मेशन असायला नको. आता सामान्य नाम म्हणजे काय ते महत्वाचं आहे. सामान्य नाम जर माहिती असेल त्यानंतर आपण आर्टिकल अ आर्टिकलचा यूज करू शकतो. सामान्य नाम एकाच गटातील प्रत्येक सदस्यासाठी जे नाव वापरलं त्याला आपण सामान्य नाम असे म्हणतो. जसे की आपण म्हणू शकतो सामान्य नाम बुक, टेबल, हॅट, फॅन, बॉय, गर्ल, ट्री. मग यांना आपण अ आर्टिकल वापरतो. अ बुक, ते पुस्तकाचं नाव नाही माहिती आपल्याला म्हणून आपण अ बुक म्हटलं. पण त्या पुस्तकाचं नाव माहिती राहिलं तर इंग्लिश बुक, मग तिथे आपण अ आर्टिकल वापरणार नाही. ज्या सामानाविषयी पूर्ण माहिती नसते त्यावेळेस आपण अ आर्टिकलचा वापर करतो. ठीक आहे, म्हणून आपण इथे अ बुक्स म्हणू शकतो, टेबल म्हणू शकतो, हॅट म्हणू शकतो, फॅन म्हणू शकतो. ठीक आहे. अ बॉय, हे सगळे सामान्य नाम आहेत. ओके, सामान्य बॉय, पूर्ण गटाला एक नाव दिलेलं असतं बॉय. जर त्याला प्रॉपर नाव म्हणायचं असेल त्या मुलाला एक नाव ठेवलं विवेक, ते प्रॉपर नाव झालं. पण आपण हे सामान्य नाम आहे, या सामान्य नामालाच अ आर्टिकलचा वापर करतो. आपण नंतर बघूया. त्याचे एक्झाम्पल पाहूया अ आर्टिकलचे. ते सामान्य नाम एकवचनी असलं पाहिजे, मी तुम्हाला बोललो. अनेक वचन नको आहे. कॅटचं कॅट्स नको आहे, फक्त एकच वचनी असायला पाहिजे, तेव्हाच आपण अ आर्टिकलचा वापर करतो. इन द सेन्स अ आर्टिकल, अ कॅट म्हटलं एक मांजर, आपण त्याचा अर्थ असा लावू शकतो. सामान्य नामाचा उच्चार मराठी व्यंजनासारखा व्हायला पाहिजे, कन्सोनंट सारखा. हा सामान्य नाम कसं मराठी व्यंजनासारखं व्हायला पाहिजे. जसं की युनियन, युनियनमध्ये जरी यू असला तरी त्याचा उच्चार स्थानिक आहे, मराठी व्यंजनासारखा आहे, म्हणून आपण काय म्हणतो अ युनियन. आपल्याला हे शिकवलं गेलंय की स्वराने सुरुवात होत असेल तर ॲन वापरतात, पण काही वेळेस अपवाद असतं. त्यावेळेस आता यू हा स्वर आहे परंतु आपण अ आर्टिकल वापरलं का, कारण की युनियनने सुरुवात आहे. यूने सुरुवात आहे. यू काय कन्सोनंट आहे, म्हणून आपण अ युनियन, अ कॅट, अ बॉल, अ लेटर, अ ट्री, अ मँगो, अ बुक, अ डॉग, अ किलो. ओके, तर आपण अ आर्टिकलचा वापर केला. हे एक्झाम्पल आपण दाखवलं. आता अ ॲन आर्टिकल बघूया. ॲन आर्टिकल पण सामान्य नामाच्या अगोदर वापरतात. सामान्य नाम एकवचनी असलं पाहिजे. सामान्य नामाचा उच्चार मराठी स्वरासारखा व्हायला पाहिजे, स्वरासारखा व्हायला पाहिजे. इथे हे नोट करून घ्या, कळलं. मराठी स्वरासारखं व्हायला पाहिजे. सामान्य नाम अ आर्टिकलही सामान्य नामाच्या अगोदर वापरतात, ॲन आर्टिकलही सामान्य नामाच्या अगोदर वापरतात. परंतु ॲन आर्टिकल हे सामान्य नामाची जेव्हा सुरुवात व्यंजन स्वराने होत असेल तेव्हा आपण त्याचा वापर करतो. आता अ काय स्वर आहे, एरोप्लेन, ॲन एरोप्लेन. एनसीसी, आता एनसीसी, एन हा सायलेंट आहे, याचा उच्चार काय निघतोय एनसीसी, एने होतोय, म्हणून आपण ॲन एनसीसी म्हटलं. ॲन एनसीसी म्हटलं. ॲन एनसीसी म्हटलं. ओके, त्याच्यानंतर ॲन एलिफंट, ॲन ऑरेंज, ॲन एमएलए, ॲन अवर, ॲन ॲपल, ॲन अम्ब्रेला. ओके, सगळ्यांची सुरुवात कशाने झालेली आहे, वॉवेल्सने झालेली. जिथे वॉवेल्सने सुरुवात नाही झालेली तिथे कशाने सुरुवात झालेली आहे, कशाने सुरुवात झालेली आहे, तर जरी एचने सुरुवात झाली, कन्सोनंटने सुरुवात झाली, पण वॉवेल सारखा त्याचं उच्चार स्थान आहे. पहा म्हणा अवर, अवर अने सुरुवात होते म्हणून आपण ॲन अवर लिहिलेलं. ओके, ठीक आहे. ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, समजून घ्या. ठीक आहे, आणि स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. लेक्चर चालू असताना वाचलं तरी तुम्हाला अंडरस्टँडिंग चांगल्या प्रकारे होईल. ठीक आहे, आपण पुढचं पाहूया. नोट, विशेषणापूर्वी द आर्टिकलचा वापरत नाही, अ आणि ॲन आर्टिकलचा वापर करतो. विशेषण म्हणजे काय, नाम किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती जे सांगतं त्याला आपण विशेषण असे म्हणतो. विच वर्ड डिनोट द इन्फॉर्मेशन अबाउट नाउन, प्रोनाउन, दॅट्स कॉल्ड ॲडजेक्टिव्ह. म्हणजे ॲडजेक्टिव्ह काय असतं, क्लेवर. ओके, क्लेवरच्या अगोदर आपण काय वापरणार, ॲन आर्टिकल वापरणार. इथे ॲन आर्टिकल वापरणार. राम इज ॲन क्लेवर बॉय. ही इज ॲन ओल्ड गर्ल. ठीक आहे, अ क्लेवर बॉय, इथे अ क्लेवर बॉय. ओके, अँड ओल्ड गर्ल आपण यूज करतो. इथे वॉवेल सारखा उच्चार आहे म्हणून आपण ॲन वापरला. इथे कन्सोनंट सारखा उच्चार आहे म्हणून आपण अ आर्टिकलचा वापर केलेला.
आर्टिकलचा वापर केलेला. ठीक आहे. द आर्टिकलचा वापर कसा केला जातो? द आर्टिकल हे जगातील एकमेव वस्तूच्या नावाच्या अगोदर वापरलं जातं. जसं की एक्झाम्पल, जगातील एकमेव वस्तू द सन, द ताजमहल, द मून, द गंगा, द गेटवे ऑफ इंडिया. त्याच पद्धतीने धार्मिक ग्रंथ कुठले कुठले? द बायबल, द कुराण, द महाभारता, द रामायणा द आर्टिकलचा वापर करतात. तसे नदी पर्वत, द यमुना, द गंगा, द चंद्रभागा नदीसाठी वापरलं गेलं. तसेच पर्वत, कुठले पर्वत? द हिमालया, द रॉकी, द सातपुडा पर्वतासाठी वापरतात. तसेच समुद्र कुठले असतात? द अरबी ओसेन, द हिंदी ओसेन, त्यासाठी आपण त्याचा वापर करतो. तसं दिशा कुठले? द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ, दिशासाठी द आर्टिकलचा वापर करतो. तसेच क्रमवाचक संख्या, द फर्स्ट, द सेकंड, द फिफ्थ, त्यासाठी आपण द आर्टिकलचा वापर करतो. ही गॉट द फर्स्ट नंबर इन अवर क्लास, त्याला माझ्या क्लासमध्ये पहिला नंबर मिळाला. मग पहिल्यासाठी आपण काय वापरला? क्रमवाचक संख्यांसाठी द आर्टिकल वापरला. द आर्टिकलचा वापर करतो. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे. आपल्या प्रांताची ओळख दाखवण्यासाठी आपण द आर्टिकलचा वापर करतो. देशवासी, प्रांतवासी दाखवण्यासाठी द आर्टिकलचा वापर करतो. आय एम द इंडियन, आय एम द महाराष्ट्रीयन, त्यासाठी द आर्टिकलचा वापर करतो. वेळेचा उल्लेख करताना द आर्टिकलचा वापर करतो. वेळेचा उल्लेख म्हणजे इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन द इव्हनिंग. आय कम इन द मॉर्निंग, टुमॉरो आय विल कम, इन द मॉर्निंग आय विल कम. आपण त्यासाठी इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन द इव्हनिंग वेळेचा बोध करण्यासाठी सुद्धा द आर्टिकलचा वापर करतो. वर्तमानपत्राचा उल्लेख करण्यासाठी द आर्टिकलचा वापर करतो. वर्तमानपत्र, आता मित्रांनो, द टाइम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्सप्रेस, द लोकमत, द हिंदू, द आर्टिकलचा वापर केला जातो. तसंच आपण पुढचं बघूया. संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करण्यासाठी द आर्टिकलचा वापर होतो. द पाटील फॅमिली, द बोरसे फॅमिली, द सूर्यवंशी फॅमिली, पूर्ण द शिंदे फॅमिली कॉल मी फॉर देअर वेटिंग. द आर्टिकलचा वापर केला जातो पूर्ण फॅमिलीचा उल्लेख करण्यासाठी. ठीक आहे. तसेच सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर द आर्टिकलचा वापर करतात. सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय? आता इन द सेन्स, द मोस्ट हे जो वर्ड दिसतं त्याच्या अगोदर द आर्टिकलचा वापर करतात. तसेच EST दिसला ॲडजेक्टिव्हला त्यावेळेस आपण द आर्टिकलचा वापर करतो. सुपरलेटिव्ह डिग्री मुळात तुम्ही जे शिकले तर तुम्हाला कळेलच, पण त्या अगोदर जर तुम्हाला अंडरस्टँडिंग करायचं असेल तर मोस्ट नावाच्या अगोदर द आर्टिकलचा वापर करतो वाक्यात. तसंच एखादा ॲडजेक्टिव्हला EST म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचा EST हा प्रत्यय लागला असेल त्यावेळेस द आर्टिकलचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे जर एखादं नाव वाक्यात पुन्हा उल्लेख झाला तर त्या नामाऐवजी आपण काय वापरलं? सामान्य नामाचा. पुन्हा जर वाक्यात उपयोग झाला तर आपण चा द आर्टिकल वापरतो, अँडचा द आर्टिकल वापरतो. इथे सामान्य नाम मॅन हा रिपीट झालेला आहे बघा. तर आपण पहिल्यांदा गावलं येस्टरडे आय मेट अ मॅन, द मॅन वॉज माय ब्रदर्स फ्रेंड. इथे आर्टिकल वापरलेला, नंतर आपण द आर्टिकल वापरला. असं का झालं? कारण की आपण काय केलेलं, इथे जे सामान्य नाम आहे ते वाक्यात परत रिपीट झालेलं, आणि ज्यावेळेस एखादं सामान्य वाक्यात परत रिपीट होत असेल तर चा द आर्टिकल वापरला होतो. इन द सेन्स त्याचा अर्थ तिथे होतोय तो. ओके, इट इज द डिटर्मिनेशन्स. येस्टरडे आय मेट अ मॅन, द मॅन वॉज माय ब्रदर्स फ्रेंड. मी काल एका माणसाला भेटलो, तो माणूस माझा भावाचा मित्र होता, असा त्याचा अर्थ आहे. तसं अजून एक एक्झाम्पल आहे, आय मेट अ गर्ल, द गर्ल वॉज अ डॉक्टर. मी एका मुलीला भेटलो, ती मुलगी डॉक्टर होती. इथे इन द सेन्स डिटर्मिनेशन्स आहे, तिथे सेन्स लागलेला आहे, त्याचा आर्टिकलचा अर्थ सुद्धा असतो काही वेळेस. ठीक आहे. आय मेट अ गर्ल, द गर्ल वॉज अ डॉक्टर. या पद्धतीने आपण आर्टिकलचा उपयोग करतो, द आर्टिकलचा. तसेच आर्टिकल कुठे वापरू नये? मित्रांनो, तुम्ही हे शिकले आर्टिकल कुठे वापरायचे. आता आर्टिकल कुठे वापरू नये? खूप मुलं याच्यात मिस्टेक करतात, ते ऑइल, पेट्रोल, इंक याला आर्टिकल वापरतात, पण ते आर्टिकल वापरलं जात नाही. पदार्थवाचक नामापूर्वी कधीही आर्टिकल वापरलं जात नाही. अँड द आर्टिकल कुठलंही वापरलं जात नाही. ऑइल, पेट्रोल, इंक, वॉटर, डिझेल, फ्लोअर, सॉइल, कॉटन, मिल्क, वूड याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही. तसेच वेळ, भाषा, दिवस, महिने, रस्ते, रोग, कला, शास्त्र याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही. जसं की एक्झाम्पल खेळ कुठला असो, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, आर्टिकल वापरलं जात नाही. तसेच भाषा कुठली असो, हिंदी, मराठी, इंग्लिश याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही. त्या प्रकारे दिवस, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही. परंतु इथे आपण ऑन हे प्रिपोजिशन वापरतो. आय विल कम ऑन मंडे, आय विल कम ऑन संडे, त्यावेळेस आपण ऑन वापरतो, प्रिपोजिशन वापरतो, पण आर्टिकल वापरलं जात नाही. त्याच प्रकारे महिने, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही. रस्ते,
मुंबई हायवे, औरंगाबाद रोड आपण आर्टिकल वापरत नाही. रोग डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही. त्याच प्रकारे शास्त्रे झुलॉजी, बॉटनी, फिजिक्स याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही. कलाच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही. स्केच, पेंटिंग, ड्रॉइंग याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही. व्यक्तीच्या नावापूर्वी क्रियापदा अगोदर किंवा भावचक नावाच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही. एक्झाम्पल, नाम कुठलंही नाम असो, आपण त्याला प्रॉपर नाउन म्हणतो, त्याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही. अमोल, गणेश, दिनेश, राम याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही. क्रियापद ऍक्शन वर्ब जे असतात, येणे, जाणे, बोलणे, मारणे, शिकवणे, कम, टेक, ब्रिंग, से याच्या अगोदर आर्टिकल वापरले जात नाही. भावाचक नाम इमोशनल, ब्रेव, काइंडनेस, गुडनेस याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही. तसंच जेवण, लंच, ब्रेकफास्ट, डिनर याच्या अगोदर आर्टिकल कुठलंही आर्टिकल वापरलं जात नाही. अनेक वचनीला अनकाउंटेबल असल्यास त्यांना आणि ॲन आर्टिकल वापरलं जात नाही. मी तुम्हाला बोललो एक वचनी असेलच तेव्हाच आपण अ कॅट म्हणू शकतो, ओके, अ बॉल म्हणू शकतो. पण जर एस लागला त्यावेळेस ए आर्टिकल वापरलं जाणार नाही. अनेक वचनीला ए आर्टिकल वापरलं जात नाही, ॲन आर्टिकल वापरलं जात नाही. ऑरेंज म्हटलं आपण, ऑरेंज, ॲन ऑरेंज, परंतु त्याला एस लावला तर ॲन येणार नाही. एक वचनीसाठीच आर्टिकल अ आणि ॲन वापरला तो, अनेक वचनीला वापरला जात नाही. ओके. Okay guys, you have understood. I think the articles such a nice topic. I hope you will enjoy all learning articles. Bye, see you.